Hello friends, today's topic is electrostatics, branch of the physics in which static charges are studied. म्हणजे ज्या फिजिक्सच्या ब्रांचमध्ये स्टॅटिक चार्जेस म्हणजे चार्जेस रेस्टमध्ये आहेत अशा ज्या ब्रांचमध्ये अभ्यास केला जातो त्या ब्रांचला इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणायचं. आपण हे 11वीत बघितलेलं आहे. 11वीतलेच काही फॉर्म्युले आपण परत रिपीट करायचे आहेत की चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, नक्की काय हे आपण पाहिलं होतं 11वीमध्ये की एरियल चार्ज डेन्सिटी, युनिट चार्ज डेन्सिटी सिग्मा आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो. म्हणजेच काय की एखादं साधं सिंपल कंडक्टर आहे, त्याची लेंथ एल आहे, त्याच्यावरती आपले क्यू एवढे चार्जेस असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतील तर चार्ज पर युनिट लेंथ म्हणजे लॅम्बडा, दॅट इज लिनियर चार्ज डेन्सिटी क्यू अपॉन एल. एखादा नोटबुकचं पेज आहे, बुकचं पेज आहे किंवा पत्रा वगैरे आहे आणि त्याच्यावरती त्याचा जो काही एरिया ए आहे आणि त्याच्यावरती चार्जेस आपले युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतील तर चार्जेस पर युनिट एरिया गिवन बाय सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ई. आणि जर का आपण एखादा व्हॉल्यूम इमॅजिन केला आणि त्या व्हॉल्यूम व्ही असेल, क्यूब असेल किंवा काय पण असेल तर सरफेस चार्जेस पर युनिट व्हॉल्यूम डिनोटेड बाय लेटर रो इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, हा झाला फॉर्म्युला. नंतरचा जो नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे की फ्लक्स म्हणजे काय आहेत की लाईन्स ऑफ फोर्स, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज फ्लक्स. की पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याचे आपण ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या आउट गोईंग दाखवतो किंवा बाहेर जाणाऱ्या दाखवतो, आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याचे जे आपले लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या चार्जला इनवर्डमध्ये जाताना आपण दाखवतो. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये थिअरी बघितली आहे. सो नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज फ्लक्स गिवन बाय ई इंटू एस इंटू कॉस ऑफ थिटा. ई झाला इलेक्ट्रिक फील्ड आहे, एस आपला सरफेस एरिया किंवा झाला, आणि थिटा इज द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड सरफेस एलिमेंट. दुसरा जो फॉर्म्युला तो क्यू अपॉन इप्सिलॉन किंवा क्यू अपॉन के इप्सिलॉन झिरो, बिकॉज हा आपला जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो त्याचा फॉर्म्युला के इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो, म्हणजेच इथे इप्सिलॉन म्हणजेच इथे के इप्सिलॉन झिरो आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू इप्सिलॉन इंटू ई, where epsilon is the permeability of the medium and epsilon 0 is the permeability of the free space. नंतरचा जो फॉर्म्युला तो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जो आपला 12th आहे की लाईन इंटिग्रल ओव्हर अ क्लोज सरफेस इप्सिलॉन ई ds इंटू कॉस ऑफ थिटा, where E is electric field vector, ds is the surface element and theta is the angle between the E bar and the ds bar. So total normal electric induction is given by this formula. नेक्स्ट फॉर्म्युला इज रिलेटेड टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी की एखादा पॉईंट चार्ज आहे त्याच्यापासून आर एवढा डिस्टन्सवरती कुठेतरी पॉईंट पी आहे आणि पॉईंट पीच्या इथला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल. इट इज गिव्हन बाय ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 के इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीज आहे पण ॲट अ पॉईंट आउटसाइड अ चार्ज स्फिअर, म्हणजे असं स्पिअर आहे बॉल बेरिंग सारखा स्टीलचा बॉल वगैरे असं काहीतरी आपण इमॅजिन करायचं आहे, त्याच्यावरती चार्जेस आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत आणि असा स्पिअर, त्या स्पिअरपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती एखादा पॉईंट पी आपण कन्सिडर केला तर तिथलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि हा स्पिअर जर का मीडियममध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला ई इन द मीडियम क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन के आर स्क्वेअर, आणि हा स्पिअर जर का आपला व्हॅक्यूममध्ये असेल तर तो फॉर्म्युला मॉडिफाय होतोय 1 क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 आर स्क्वेअर. म्हणजे मीडियममध्ये असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ऍड होणार आहे, व्हॅक्यूममध्ये के असायचं काही कारण नाही. नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचाच आहे ऍट अ पॉईंट. कुठं पॉईंट आहे तर आउटसाइड द चार्ज सिलेंडर, की असा चार्ज सिलेंडर आहे तो त्याच्यावरती चार्जेस युनिफॉर्मली सरफेसवरती डिस्ट्रीब्युटेड आहेत, त्या सिलेंडरपासून पी एवढ्या डिस्टन्सवरती पॉईंट आहे, आणि असा सिलेंडर जर का मीडियममध्ये असेल कुठल्या तरी ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे तर तो इलेक्ट्रिक फील्ड गिव्हन बाय क्यू अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 के इंटू आर और ए इंटू सिग्मा डिवाइडेड बाय के इप्सिलॉन इंटू आर, वेअर नोटेशन्स हॅव द युज्युअल मिनिंग्स. जर का हेच आपला सिलेंडर, हाच सिलेंडर आपल्या व्हॅक्यूममध्ये असेल तर फॉर्म्युला मॉडिफाय फक्त काय होणार आहे की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के त्याच्यामध्ये येणार नाहीये, बाकी फॉर्म्युला सगळा सेम असणार आहे. दुसरा जो फॉर्म्युला 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 आर इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर, वर लॅम्बडा म्हणजे काय आपण इथे बघितलेलं आहे. नेक्स्ट जो फॉर्म्युला इंटेन्सिटी ऍट शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम
अ चार्ज कंडक्टर. चार्ज कंडक्टर आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस आहेत. त्या कंडक्टरपासून व्हेरी शॉर्ट डिस्टन्सवर एखादा पॉईंट पी आहे आणि तो कंडक्टरच्या मीडियममध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला सिग्मा अपॉन के इंटू इप्सिलॉन 0, किंवा दुसरा जर का तो व्हॅक्यूम मध्ये असेल तर फॉर्म्युला सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0 और के इंटू ई. नेक्स्ट फॉर्म्युला, मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग ऑन ए कंडक्टर. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल अथवा नसेल, पण मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग ऑन ए कंडक्टर, तो आपल्याला फोर्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला सिग्मा स्क्वेअर डीएस अपॉन 2 इप्सिलॉन 0 के. डीएस हा तिथे सरफेस इलेमेंट आहे की ज्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतोय. आणि मेकॅनिकल फोर्स, नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो मेकॅनिकल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया इज गिवन बाय स्मॉल एफ इज इक्वल टू एफ अपॉन डीएस. हा जो डीएस आहे तो इकडे गेला तर फॉर मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया सिम्पली सिग्मा स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन के. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो एनर्जी डेन्सिटी डिनोटेड बाय लिटर स्मॉल यू हाफ ऑफ के इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर और हाफ ऑफ सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन और sigma square upon 2 epsilon naught k. Next formula is electric polarization is given by the letter P, chi of E into E. But it is chi of E is the susceptibility and it is given by sigma P or sigma into bracket 1 minus 1 upon K. Our next formula is related to capacitor. Capacitor, we know capacitor, two plates P1 and P2 apart from each other with some distance small d. म्हणजे स्मॉल डी हे दोन प्लेट मधला डिस्टन्स झालं. दोन्ही प्लेट्स मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो व्ही असतो. प्लेट्स आर चार्ज, एका प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या प्लेटवरती ऑटोमॅटिकली इंड्युस्ड निगेटिव्ह चार्जेस. असं जर आपला कॅपॅसिटर असतो, त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काढायचा फॉर्म्युला काय आहे तर सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. क्यू म्हणजे काय आहे की चार्जेस आणि व्ही जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आहे. कॅपॅसिटरशी रिलेटेड दुसरा जो फॉर्म्युला आहे ईचा, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन और क्यू अपॉन एरिया ए इंटू इप्सिलॉन किंवा सिग्मा अपॉन के इप्सिलॉन और क्यू अपॉन ए इंटू के इंटू इप्सिलॉन 0. क्यू इज द चार्ज, ए इज द एरिया, के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी. त्यामुळे ईचे व्हेरियस फॉर्म्स आहेत ते नीट लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. नेक्स्ट फॉर्म्युला कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटी सी इज इक्वल टू एरिया इंटू इप्सिलॉन ऑफ द म्हणजे मीन्स परमेबिलिटी ऑफ द मीडियम डिवाइडेड बाय द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स स्मॉल डी और के इंटू C0. C0 म्हणजे काय तर ओरिजिनल कॅपॅसिटन्स. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो कॅपॅसिटी इन व्हॅक्यूम C0 ए इप्सिलॉन 0 अपॉन डी. आता जर का आपल्या जे ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत कॅपॅसिटरच्या त्याच्यामध्ये जर का काही एखादं आपण डायलेक्ट्रिक मटेरियल इंट्रोड्यूस केलं की ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे, बघा काय सांगितलंय, काय म्हणते की आपल्या कॅपॅसिटर आहे, दोन प्लेट्स आहेत, त्या प्लेटवरती चार्जेस आहेत म्हणजेच आपला कॅपॅसिटर आहे आणि त्या कॅपॅसिटरमध्ये आपण के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असलेलं मटेरियल इंट्रोड्यूस केल्यानंतर ची कॅपॅसिटी काय येणार, कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट CD इज इक्वल टू C0 इंटू E0 अपॉन ED. आता हा C0 म्हणजे काय, ओरिजिनल कॅपॅसिटन्स, E0 म्हणजे काय, ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आणि ED म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड विथ डायलेक्ट्रिक. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे तर एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते. कॅपॅसिटरचं मुळात कामच काय ना की टू स्टोअर एनर्जी. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करतो की नाही आपण मोबाईलचं, तसंच कॅपॅसिटरचं सुद्धा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होतं. म्हणजेच इथे दुसरी काय आहे, एनर्जी स्टोअर झालेली आहे. मग ही जी स्टोअर झालेली एनर्जी आहे ती जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचा हा फॉर्म्युला काय आहे, यू. एनर्जी स्टोअर्ड कशाने आपण दाखवतो, यू लेटरने. सो यू इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू स्क्वेअर अपॉन सी, वेअर क्यू इज द चार्ज, सी इज द कॅपॅसिटी, और हाफ CV स्क्वेअर
इथं V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द टू प्लेट्स और हाफ ऑफ Q इंटू V. हे व्हेरियस फॉर्म्स आहेत. प्रॉब्लेममध्ये कसा वापरायचा ते व्हॅल्यूज दिलेले असतात त्यानुसार चूज करायचे. त्याच्यानंतरचे जे फॉर्म्युले आहेत की जर आपले कपॅसिटर सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनमध्ये जोडले असतील, तुम्ही बघताय ॲज यू सी इन द डायग्राम की सिरीज कॉम्बिनेशन असेल तर अशा पद्धतीनं कनेक्शन असतं कपॅसिटरचं. इन दॅट केस पोटेन्शियल डिफरन्स जे आहे टोटल ते डिस्ट्रीब्यूट होणार अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ द कपॅसिटर. मग त्याचे जे फॉर्म्युले आहेत की टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल पोटेन्शियल्स. So V is equal to V1 plus V2 plus number of potentials. And effective capacitance काढायचं असेल, सिरीज कॉम्बिनेशन असल्यामुळे CS आहे, is given by this formula 1 upon CS is equal to 1 by C1 plus 1 by C2 plus and so on. Parallel combination मध्ये parallel combination म्हणजे capacitors are connected in this way. In that case charge are distributed. Parallel combination आहे बघा. मग चार्ज टोटल चार्ज इज इक्वल टू Q1 प्लस Q2 अप टू Qn अँड पॅरल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह कपॅसिटन्स CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस टू Cn. मग अशा पद्धतीनं कपॅसिटरचे हे व्हेरियस फॉर्म्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते यूज करायचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे.